या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल जे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ येत आहेत आणि राजकीय भविष्यकार आणि लिंग पिसाट कॅप्टन अशोक खरात याच्याबरोबर त्यांचे असलेले निकटचे संबंध आणि ज्या प्रकारे त्याचे पाय धुत आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी अशा प्रकारची महिला राज्य आयोगाची अध्यक्ष असणं ही अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. जो पुरोगामी महाराष्ट्र, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले, आंबेडकर, शाहू यांच्या विचाराचा महाराष्ट्र, आणि या महिला आयोगासाठी आम्ही महिला कार्यकर्त्यांनी, आमच्या आधीच्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संघर्ष करून हा 93ला महिला आयोग स्थापन झाला. आणि त्या ठिकाणी इतक्या लो क्वालिटीची महिला बसत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या कॅप्टन अशोक खरात सोबत अमित शहाचे फोटो व्हायरल झालेत, एकनाथ शिंदेंचे झालेत, दीपक केसरकरांचे झालेत. मला असं वाटतं याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की आमचे राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे याच्यातनं पुढे येतं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि या रुपाली चाकणकरची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली.